मागील भागात आपण पाहिलं गौरीला सत्यजित खूप त्रास देतो, पण तरीही वडिलांवरच्या प्रेमामुळे लग्नासाठी गौरी तयार होते. चला पुढे पाहूया. माझी होशील ना भाग 6. कालच्या प्रकाराबद्दल गौरीची मोठी बहीण शीतल आईला म्हणते, आई बाबा का असे करतात? काळाप्रमाणे स्वतः पण चेंज व्हावं. त्यावर तिची आई म्हणते, बाबांनी बऱ्याच गोष्टी केल्या, पण हे प्रेमविवाह वगैरे नाही सहन करणार. शीतल गौरीकडे जाऊन तिच्या डोक्यावर हात फिरवून म्हणते, आपला जन्म चुकीच्या घरात झाला. सगळं होईल नीट. सत्यजित चांगले आहेत ना, ते तुला करिअर करायला देतील बघ. नेहमी खुश राहशील तू. गौरी काही न बोलता आत जाते आणि आत जाऊन रडत बसते. इकडे गौरीने मोबाईलला स्विच ऑफ केल्यामुळे समीर खूप टेन्शनमध्ये असतो. अखेर संध्याकाळ होते. गौरीला छान तयार केले जाते. सत्यजितकडचे माणसं येतात. त्यांना पाहायला सगळ्या बायका बाहेर जातात. इकडे गौरी एकटीच रूममध्ये असते. गौरीला आता समीरशी एकदा बोलावं वाटतं, म्हणून ती त्याला कॉल करते आणि समीर पहिल्याच रिंगमध्ये कॉल उचलतो आणि खूप हायपर होतो आणि म्हणतो, हॅलो हॅलो गौरी, तू कॉल केलास? थँक गॉड. प्लीज बोल माझ्याशी. तू ठीक आहेस ना? तुझ्या बाबांनी जास्त मारलं नाही ना? गौरी काहीच बोलत नाही, नुसती रडत बसते. समीर म्हणतो, बोल ना गौरी, मला खूप त्रास होतोय. गौरी आमडा गिळत स्वतःला सावरत म्हणते, समीर काळजी घे स्वतःची. इथून पुढे मी तुला कधी कॉल मेसेज नाही करणार, नाही भेटणार. समीर गौरीला म्हणतो, हे काय बोलतेस? नको बोलूस असं प्लीज. मी मरून जाईन ग तुझ्याशिवाय. गौरी म्हणते, नाही, तू जगायचं आहे, खूप जगायचं आहेस, असं म्हणून कॉल कट करते. तितक्यात तिला तिच्या बहिणी घ्यायला येतात. तिला घेऊन जातात. गौरी खूप सुंदर दिसत असते. सत्यजितची नजर हटतच नाही तिच्यावरून. सत्यजितची आजी म्हणते, किती बघशील तुझ्या होणाऱ्या बायकोला? तसे सगळे हसतात आणि साखरपुड्याचे कार्यक्रम आटोपतात. गौरीसोबत सगळे बोलत असतात, पण गौरी फक्त हो नाही असंच उत्तर देते. सत्यजित वॉशरूममध्ये जातो. त्याला लागूनच गौरीचा रूम असते. कोणीही पाहत नाही ह्याची खात्री करून तो गौरीच्या रूममध्ये जातो आणि समोर असलेल्या गौरीचा मोबाईल चेक करतो. त्यावर गौरीने समीरला कॉल केलेले होते ते तो पाहतो. तिने त्याच्यासोबत 5 मिनटं बोलणं झालं असं त्याला दिसतं. आता सत्यजितला खूप राग येतो. तो खूप शॉर्ट टेम्पर असतो. तो रागाने मोबाईल बेडवर फेकतो आणि म्हणतो, हिच्या तर आता हिला इतकं बजावून पण हिने तिच्या याराला कॉल केला. आता गौरी मी तुला सोडत नाही. आता बघ मी तुझं काय करतो. ते असं करेन की तू माझ्या पाया पडशील लग्न कर म्हणून. रागातच बाहेर जातो, पण बाहेर जाताच बहुरूप्यांसारखा नॉर्मल होऊन वागतो आणि फक्त गौरीला रागाने एकटक पाहत असतो आणि मनात म्हणतो, तू बस आता एकट्याने भेटच मला, तुला चांगलाच धडा शिकवेन. गौरीचे बाबा येतात आणि सगळ्या पाहुण्यांना जेवणच सांगतात. तसे सगळे जेवतात आणि घरी जातात. सत्यजित आणि त्याचे आईबाबासुद्धा सगळ्यांचा निरोप घेत 2 दिवसांनी आता डायरेक्ट लग्न हॉलवर भेटू असं म्हणतात. सत्यजित घरी जातो. त्याच्या मनातून गौरीबद्दलचा राग नाही जात. तो 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे चक्क 7 ग्लास दारू पितो. त्याला खूप चढते आणि तो गौरीच्या घराच्या दिशेने गाडी घेऊन निघतो. गौरीच्या घरापासून थोडंसं गाडी लांब पार्क करतो आणि घराच्या मागून हळूच गौरीच्या रूममध्ये जातो. इकडे आपली नायिका गौरी समीरला समजावत असते की मला विसर. आता सत्यजितला समोर फोनवर बोलणारी गौरी दिसते. तो तिचा मोबाईल हिसकावून घेतो आणि फेकून देतो. गौरी अचानक झालेला प्रकार पाहून घाबरते आणि सत्यजित तिच्या एकदम जवळ जातो. इतका जवळ की त्याला तिची धडधड हृदयाची ऐकू येते. ती ओरडणार मोठ्याने इतक्यात तो तिचे तोंड दाबतो आणि तिच्या गळ्याभोवतीची ओढणी जोरात खेचतो आणि तिचे तोंड बांधतो आणि तिला जोरात ढकलून देतो. गौरी खाली पडते. तो तिचे केस पकडतो आणि म्हणतो, तुला काय वाटलं? तू तुझी थेरं करशील आणि मला काही कळणार नाही? तुझ्या यारासोबत पळून जायचा प्लॅन आहे का? तुझ्या गौरीला खूप वेदना होतात, कारण त्याने तिचे केस खूप जोरात ओढले होते. पण बिचारी ओरडू शकत नव्हती. ती दरवाजाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न करते आणि हे काय, सत्यजितने तिचा पाय खेचून परत खाली पाडलं. गौरी पोटावर जोरात पडते. आता जखमी अवस्थेतली गौरी खूप घाबरते. सत्यजित तिला उचलतो आणि बेडवर फेकतो आणि म्हणतो,
खूप नाटकं झाली तुझी. तुला समजावून कळलं नाही ना? आता मी माझं खरं रूप तुला दाखवतोच. थांब. आणि असं म्हणतो तो गौरीच्या दिशेने पुढे जातो. गौरी तशी तशी मागे सरकते. सत्यजित तिचा उजवा पाय पकडून जोरात तिला खेचतो. गौरीला असह्य वेदना होत असतात. तो तिच्या अंगावर जातो. नाजूकशी गौरी काहीच हालचाल करू शकत नाही. पहिलवान शरीराचा सत्यजित तिला आता कुस्करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती त्याच्यापासून सुटण्यात यशस्वी होते आणि पळत दरवाज्यांच्या दिशेने जाते. सत्यजित तिला परत पकडतो आणि भिंतीवर ढकलतो आणि तिच्या एकदम जवळ जातो. गौरीला पळण्याचा प्रयत्न करते, पण तो दोन्ही हात भिंतीला टेकवतो. आता गौरी त्याच्यामध्ये असते आणि तो त्याचे तोंड तिच्या तोंडावर घेऊन जातो आणि म्हणतो, जास्त नाटके करायचे नाहीत माझ्यासमोर. आणि तुझ्या जीवात आहे तरी काय गं? मी एक कानाखाली मारली तर तू बेशुद्ध होशील. आणि त्याचा हात आता तिच्या छातीवर जातो. तसं गौरीला त्याची किळस येते. ती खूप घाबरते, पण ओरडू पण शकत नाही. तो तिच्या पायावर पाय देऊन उभा राहतो. तिला वेदना सहन होत नाही, तरी ती आपले सुटण्याचा प्रयत्न करते. तितक्यात समीर आणि गौरीचे बाबा गौरीच्या बेडरूमवर जोरजोरात धक्के मारतात आणि दरवाजा तोडतात. तर गौरीचे बाबा समोरचे दृश्य पाहून खालीच बसतात. समीर पुढे जाऊन सत्यजितला ढकलतो आणि मारतो. घाबरलेल्या गौरीची तोंडची ओढणी सोडवून गौरीची आई तिला पूर्ण ओढणीने गुंडाळते आणि बाहेर घेऊन जाते. समीर खूप चिडलेला असतो. तो सत्यजितची शर्टची कॉलर पकडतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली असं कृत्य करायची? तिच्या इच्छेविरुद्ध तू तिला मिळवणार आहेस का? किती नालायक माणूस आहेस. पियालेला सत्यजित कॉलर सोडवत म्हणतो, मला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? तुला महागात पडेल, थांब. आणि गौरीचे बाबाकडे जातो आणि म्हणतो, मी तुम्हाला सांगतो ह्या मुलाला आत्ता बाहेर काढा इथून. मी तुमचा जावई आहे. आता मात्र गौरीचे बाबा त्याच्या एक कानाखाली मारतात आणि म्हणतात, अजून जावई झाला नाहीस आणि तुझ्या नालायक माणसासोबत माझ्या गौरीचं लग्न लावण्यापेक्षा तिला मी विहिरीत ढकलून देईन. चालता हो माझ्या घरातून. गौरीचे मेव्हणे म्हणजेच दोन बहिणींचे नवरे येतात आणि सत्यजितला पकडून ओढत बाहेर घेऊन जातात. सत्यजित बोलतो, मला घराबाहेर काढायची हिंमत करू नका तुम्ही. सगळ्यांची वाट लावेन. आणि एक ऐक ग गौरी, तू फक्त माझी आहेस, समजलं का? आणि आपलं लग्न ठरलेल्या दिवशीच होणार. त्या दोघांनी त्याला घराबाहेर फेकलं. तसं सत्यजित तिकडून निघून जातो. आता गौरीचे बाबा समीरला हात जोडून म्हणतात, तुझ्यामुळे मी माझ्या मुलीला या नराधमापासून वाचवू शकलो. नाहीतर आज माझ्या राहत्या घरात माझ्या गौरीची. ह्याने असं म्हणताच समीर हात जोडलेले बाबांचे हात खाली करतो आणि म्हणतो, बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा, असं काहीही होणार नाही. तितक्यातच गौरीची मोठी बहीण समीरला विचारते, अरे पण तुला कसं कळलं की हा सत्यजित घरात आला आहे? त्यावर समीर म्हणतो, आम्ही शेवटचं फोनवर बोलत होतो. गौरी तिच्या बाबांसाठी त्याच्यासोबत लग्न करणार होती आणि फोनवर बोलताना हा गौरीच्या खोलीत आला. त्यावर गौरी, तू इथे कसा काय असं म्हणताच ह्याने तिचा फोन कदाचित फेकला आणि त्यापुढचं सगळं बोलणं मी ऐकलं. तसाच मी निघालो आणि तुम्हा सगळ्यांना सांगितलं. आता गौरीच्या दोन्ही बहिणी म्हणतात, तू योग्य वेळेस गौरीला वाचवलं आहेस. त्यावर गौरीचे बाबा म्हणतात, मी चुकलो, तुला खूप वाईट बोललो, तुझ्या आईबाबांना पण बोललो, वरतून घरातून बाहेर काढलं, तरीही तू आज माझी इज्जत वाचवलीस. तुझ्यावर खूप चांगले संस्कार केलेत, खरंच मला क्षमा कर. समीर म्हणतो, अहो तुम्ही माझ्या वडिलांच्या जागी आहात, तुम्ही कसलीही क्षमा मागताय. आणि त्यावेळेस जे बोलत ना, ते वडील म्हणून मुलीच्या भल्यासाठी बोलत होता. बस माझा आता कोणीही आभार मानत बसू नका. फक्त गौरीला सांभाळा आणि उद्या सकाळी सत्यजितची कंप्लेंट टाका. मी आता निघतो. सकाळी पोलीस स्टेशनमध्ये बोलवा, मला मी साक्ष देईन. तो निघतच असतो, पण त्याला गौरीची काळजी वाटत असते. हे त्याचं एक्सप्रेशन गौरीची मोठी बहीण बघते आणि म्हणते, तू गौरीला एकदा भेटून जा. चल मी घेऊन जाते तुला तिच्याकडे. पण समीर तेथेच थांबतो, गौरीचे बाबांकडे बघत. त्यावर तिचे बाबा म्हणतात, माझी परवानगी आहे, तू जा, भेट तिला, तूच सावरू शकशील तिला. समीर पटकन गौरीकडे जातो. घाबरलेली गौरी आईला घट्ट मिठी मारून नुसतीच रडत असते. समीर तिला बघतो आणि म्हणतो, वेडाबाई काय झालं तुला असं रडायला? सगळं नीट आहे आणि तू का घाबरते? तू काहीच चुकीचं केलेलं नाहीस. आणि तिच्या डोक्यावर हात फिरवतो. त्यावर गौरी डचकून उठते आणि म्हणते, हात नको लावूस, नाहीतर घाण लागेल. त्याने मला स्पर्श केलाय. समीर म्हणतो, काही नाही झालंय गौरी, असा विचार नको करू. तू माझ्यासाठी ह्या जगातली सगळ्यात जास्त पवित्र मुलगी आहेस.
मी आता काही होऊ दिलं नाही तुला आणि ह्याही पुढे तुला जपणार आहे, भले आपलं लग्न नाही झालं तरी. गौरी उठते आणि समीरचे पाय धरते आणि म्हणते, तुझ्यामुळे अनर्थ टळाला आहे. मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही. समीर, ही दुनिया तुझ्यासारखी का नाही रे निस्वार्थी. तू खूप चांगला आहेस समीर. गौरीला गौरीला समीर उठवतो आणि म्हणतो, मला दुनियेचं माहिती नाही, पण जेव्हापासून तुला पाहिलं ना तेव्हापासूनच मी तुला माझी दुनिया मानले. आणि आता गौरीच्या आईकडे पाहतो आणि म्हणतो, सॉरी जरा जास्त बोललो, पण हेच खरं आहे. गौरीची आई बिचारी काय म्हणणार, ती शांत उभी राहते, कारण त्यांच्या एक चुकीच्या निर्णयामुळे गौरीवर आज हा प्रसंग आला. समीर म्हणतो, आता स्ट्रॉंग हो आणि उद्या पोलीस स्टेशनमध्ये सगळं सांग नीट, आणि तेही न घाबरता. सत्यजित सारख्या माणसाला शिक्षा ही झालीच पाहिजे, इतकं म्हणतो आणि तो निघतो. सकाळ होते आणि गौरी तिचे कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि समीरलाही कॉल करून बोलावतात. समीर येतो. गौरी न घाबरता सगळं सांगते पोलिसांना. का घाबरेल आपली नायिका, तिच्या मागे समीर आहे भक्कम आधार. पोलिसांनी सत्यजितला पकडले. काही दिवसांनी गौरीसुद्धा ह्या वाईट प्रसंगातून बाहेर येते आणि नेहमीप्रमाणे आनंदी राहते. ऑफिसला जाते. आता तिचे बाबा तिला ओरडत नाहीत बरं लेट झाल्यावर. फक्त कॉल करून विचारतात, कधी येशील. कसलंही दडपण टाकत नाहीत. आणि एके दिवशी समीरच्या घरी जातात आणि समीरची आईबाबाचे क्षमा मागतात आणि आपल्या गौरीला सून म्हणून करा असं म्हणतात. त्यावर समीरचे बाबा म्हणतात, अहो आमचे भाग्य, गौरी आमची सून झाली तर. मागचं सगळं विसरा आणि पुढे जाऊया. आपली मुलं एकमेकांवर खूप प्रेम करतात, त्याहून ते आपल्यावर करतात. बघा ना, आपल्या सन्मानाखातीर त्यांनी कधीही लग्नाचा हट्ट धरला नाही आणि म्हणूनच आपण त्यांना आज सरप्राईज देऊया. हास्यविनोद करून त्यांनी खूप गप्पा मारल्या आणि संध्याकाळी दोघांनाही ही गुड न्यूज दिली. समीर तर खूप खुश असतो. तो तडक जाऊन गौरीला कॉल करतो. गौरी कॉल उचलते. समीर म्हणतो, खरं आहे. गौरी हो म्हणते. समीर म्हणतो, माझा विश्वास नाही. त्यावर गौरी म्हणते, समीरराव, पुढच्या काही दिवसातच तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालणार आहे आणि तेही कोणाच्या दबावाखाली नाही, तर तुमच्यावर असलेल्या प्रेमामुळे. समीर, तुझ्यामुळे मी स्वतःला पुन्हा एकदा नव्याने भेटले. तू मला स्वतःवर प्रेम करायला शिकवलं. तू मला मजबूत केलं. तुझ्यासारखा जोडीदार मिळावा मला म्हणजे मी कुठेतरी पुण्य केलं आहे. त्यावर समीर म्हणतो, खूप आभार मानलेस. शॉपिंग कधी करायचे. आणि तू ना लग्नात रेड साडी नेस. तू खूप सुंदर दिसतेस रेड कलरमध्ये. दोघेही छान गप्पा मारतात आणि काही दिवसातच त्यांचं लग्न होतं आणि ते दोघेही नेहमी खुश राहतात, एकमेकांना सावरतात. म्हणतात ना, प्रेम कधीच संपत नाही. तसंच त्यांचंही प्रेम कधी संपलं नाही. त्यांचा सुखी प्रवास सुरू होतो आणि आता त्यांना 2 मुलं झालेत बरं का. दोघेही एकमेकांचं करिअर सांभाळतात, सगळ्या जबाबदाऱ्या पडतात आणि हॅपीली एव्हर आफ्टर होतो त्यांच्या गोष्टीचा. तुम्हाला जर गौरी आणि समीरची गोष्ट आवडली असेल तर सगळे भाग पहा आणि तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर प्लीज 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 लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकनला प्रेस करा म्हणजे पुढचा भाग सगळ्यात पहिला तुम्ही पाहाल. धन्यवाद.